आताची या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहत आहात न्यूज लोकमंचवर। पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात। वाळू चोरी प्रकरणाच्या ताब्यात असलेल्या खासगी वाहन सोडवण्यासाठी खासगी इसमामार्फत 1,10,000ची लाच घेतल्याबद्दल पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांच्यासह एका कर्मचाऱ्याला व खासगी इसमास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवार दिनांक 3 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले आहे। यातील लोकसेवक हरीश शिंदे हा फरार झाला असून स्वप्नील सुरेश तांबे राहणार हिरडपुरी तालुका पैठण यांच्या ताब्यातील वाळू वाहतूक करणारी 2 वाहने सोडवण्याकरता खासगी इसम सलील शेख राहणार पैठण यांनी तहसीलदार सारंग चव्हाण व स्वतःसाठी 1,10,000 रुपयांची लाच मागितली असता लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने फिर्यादीच्या गाळ्याच्या बांधकामाच्या ठिकाणी लाच स्वीकारताना यास रंगेहात पकडले। खासगी इसम सलील शेख यांच्या वाहन तपासणीत सापडलेल्या कागदपत्रावरून शेख हा तहसीलदार चव्हाण यांच्यासाठी गैरमार्गाने पैसे स्वीकारत असल्याचे निष्पन्न झाल्यावर खासगी इसम व लोकसेवक हरीश शिंदे यांच्यासह तहसीलदार चव्हाण यांच्यावर पैठण पोलीस ठाण्यात प्रतिबंधक पथक अहिल्यानगर यांच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका आणि आपल्या परिसरातील अशाच वेगवान घडामोडीचा आढावा आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा।